मानव समाचार, मानवता के हक में। नमस्कार मित्रांनो, मी आहे वर्षा आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। चोपड्यात गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई। 36 किलो गांजासह एकूण 12,16,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मधुकर साडवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांच्या पथकाने चोपडा शिरपूर रस्त्यावर 2 वेगवेगळ्या कारवाईत गांजा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 36 किलो गांजा तसेच इको मारुती कार, मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 12,16,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर दोन्ही कारवाईंमध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दोन्ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साडवे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे यांच्या सहकर्मचाऱ्यांनी केले आहे। नवीन वर्षात चोपडा शहर पोलीस स्टेशनची गांजा तस्करी करणाऱ्यांविरुद्ध ही तिसरी कारवाई आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार। काल रात्री आणि आज पहाटे सकाळी पहाटे अशा 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि एका केसेसमध्ये स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी गांजाच्या 2 चांगल्या कारवाया केलेल्या आहेत। चोपडा ते शिरपूर जाणाऱ्या रस्त्यावर अफुलखेडा गावाच्या शिवारात ह्या दोन्ही कारवाई झालेल्या आहेत। पहिल्या कारवाईमध्ये 2 आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून साधारण 4.5 किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे। त्याशिवाय त्यांच्याकडली जी वाहनं आहेत, मोबाईल्स आहेत, असा मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। आणि दुसऱ्या कारवाईमध्ये साधारण 31.5 किलो गांजा, त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक इको मारुती गाडी, त्यांच्याकडे असलेले मोबाईल्स असा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केलेला आहे। दोन्ही कारवायामध्ये मिळून साधारण 36 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण सगळे आरोपी आहेत 7 आरोपींना अटक केलेली आहे। पूर्ण दोन्ही कारवायामध्ये 12,16,500 रुपयांचा मुद्देमाल गांजा आणि इतर बाकीचा सर्व असा मुद्देमाल म्हणून आम्ही जप्त केलेला आहे। चोपडा शहर पी आहे त्यांची टीम आणि दुसऱ्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी ही कारवाई केलेली आहे।